स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अधिक महिना हा पुण्याचा काळ मानला जातो आणि या महिन्यात तुम्ही 3 वस्तूचे जरूर दान करा. अधिक महिन्यात सोने, अश्व म्हणजेच घोडा, कन्यादान, तीळ, हत्ती, रथ, हत्ती, भूमी, कपिला गाय हे जरूर करा. जर दान नाही केले तर ती व्यक्ती दरिद्री, गरिबी होते. आपल्या ऐपतीनुसार जसं शक्य असेल तसं आपण ह्या महिन्यात दान करायचं आहे. आपण जीवन जगताना आपल्याला आवश्यक सामुग्री आपण ठेवावी आणि जास्तीची जर सामुग्री आपल्याजवळ असेल तर ती तुम्ही दान करू शकता. त्यातील काही भाग दान करू शकता. दान केल्यामुळे अचानक आपल्याला धनसंपदा मिळते. तसेच काही अडकलेले पैसे असेल तर ते आपल्याला मिळतात. या महिन्यात जो वेळ मिळतो तो आपण जलदान देखील, जलदानामुळे तृप्ती मिळते, अन्नदानामुळे अक्षय सुख मिळते, तीळदानामुळे संतान प्राप्तीचे सुख मिळते. तसेच घराचे दान केल्यावर उत्तम भवन प्राप्ती होते. चांदी दान केल्यामुळे तुम्हाला सौंदर्य मिळतं. दान हे आपल्या सामर्थ्यानुसार करावयाचे आहे. आता जसं आपली परिस्थिती असते तशा पद्धतीने आपण दान करायचं आहे. आता अधिक महिन्यात जी वस्तू आपण दान करत आहे त्याच्या 10 पटीने आपल्याला त्याच वस्तू मिळतात किंवा आपल्याला ऐश्वर प्राप्त होते, घरात सुख, समृद्धी, शांती लाभते. त्यामुळे अधिक महिन्यात दान करणे हे अत्यंत आवश्यकता आहे. आपल्या ऐपतीनुसार आपल्याला दान करावयाचं आहे. मग कोणत्याही वस्तूचे दान करताना या महिन्यात 33 वस्तूचं दान करावं, म्हणजेच 33च्या पटीने आपल्याला दान करायचं आहे. आणि दान करताना भगवान विष्णूचे नाव हे आपल्याला 33 वेळा घ्यायचे आहे. या लक्ष्मी प्राप्ती, पुत्रप्राप्ती, सुख, समृद्धी आणि यश वाढते. त्यामुळे आपल्याला या महिन्यात दानधर्म करायचा आहे. भगवान विष्णूची जी काही व्रते आहेत ते आपल्याला व्रत करायचं आहे, जप तप करायचं आहे. 33 रुपये तुम्ही दान करू शकता, 33 कपडे दान करू शकता, 33 मिठाई, 33 फळे, 33 भाज्या, अशा 33च्या स्वरूपात तुम्ही दान करू शकता. आता अधिक महिना हा अत्यंत पुण्यकाळ समजला जातो. आता या महिन्यात आपण आपल्या ऐपतीनुसार दान करायचं आहे आणि त्यातल्या त्यात जर या 3 वस्तू तुम्ही दान केल्या अधिक महिन्यात तर आपल्याला सुख, समृद्धी आणि शांती लाभते. तांबूल म्हणजेच पान, म्हणजेच खाऊचे पान. जर गोड पान असेल, तुम्ही जर पानपट्टीवर गेला आणि तिथून जर 33 गोड पानाचे विडे तयार करून आले आणि ते पहिल्यांदा भगवान विष्णूंपाशी ठेवायचं आहे, त्यांना तो प्रसाद द्यावायचा आहे आणि त्यानंतर तुम्ही ते 33 गोड पाने तुम्ही दान करू शकता. यामुळे काय होते तर ऐश्वर्य प्राप्त होते. 33 वेळा भगवंताचे स्मरण करून आपल्याला ते 33 तांबूल म्हणजेच पानाचे विडे दान करायचे आहे. आता दुसरी गोष्ट आहे दीपदान. दीपदान तुम्ही कुठे करू शकता तर तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी करू शकता, नदीच्या ठिकाणी करू शकता, तलावाच्या ठिकाणी करू शकता आणि यापैकीच जर काही नसेल तर तुम्ही मंदिरात देखील दान करू शकता. मंदिरात दीपदान करू शकता, मंदिरात तुम्ही दिवे लावू शकता. तसेच आपल्या घरी, आपल्या देव्हाऱ्याच्या समोर देखील दीपदान करू शकता. तुपापासून किंवा तिळाच्या तेलापासून तुळशीच्या अवतीभोवती रोज तुम्ही 1 लावा, 5 लावा, 7 लावा, असे महिनाभरात तुम्हाला 33 दीपदान करावयाचे आहे. दीपदान केल्यामुळे आपल्याला ऐश्वर प्राप्ती होते, लक्ष्मी प्राप्ती होते. आणि तिसरी गोष्ट म्हणजे मालपुवा म्हणजेच अनारसे हे आपल्याला 33 द्यायचे आहेत. मग 33 अनारस्यांचं आपल्याला दान करायचं आहे. चतुर्थी, नवमी, अष्टमी किंवा भगवंतांना हा नैवेद्य दाखवायचा आहे आणि जावयाला किंवा गरजूवंतांना या 33 अनारशाचे तुम्हाला दान करायचं आहे. कमी भक्ती जास्त फळ. त्यामुळे या महिन्यात हे 3 दान अवश्य करा. काय करायचं आहे तर तांबूल म्हणजेच खाऊचे पान किंवा खाऊचा विडा, दुसरं आहे दीपदान आणि तिसरं आहे अनारशाचं दान. तर या 3 गोष्टी अवश्य करा तुम्हाला. त्यामुळे आपल्या जीवनाचं सार्थक होतं. अधिक महिन्यात आपल्या ऐपतीनुसार या 3 गोष्टी दान करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माहिती आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.